वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळतोय। राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याकरता केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे। आज पीक विम्यासाठी हप्ता भरण्याची शेवटची तारीख होती, पण केंद्र सरकारकडून बळीराजाला मुदतवाढ देण्यात आली। आता बळीराजाला 3 ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार आहे। जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारामध्ये टोमॅटोला 100 वर्षातील उच्चांकी दर मिळाला। टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेटला 3100 रुपये तर किलोला 150 रुपये भाव मिळतोय। एका शेतकऱ्याने तर चक्क आलिशान कारमधून टोमॅटो विक्रीला आणल्याचं बघायला मिळालं। लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील मरसंगवी गावाची 400 ते 500 एकर जमीन पुरामुळे खरडून गेली आहे। तसंच विहिरीमध्येही गाळ जाऊन पाईप वाहून गेल्याने शेतकरी संकटात सापडले। गावावर अनेक वेळा अशी संकटे आली आहेत। वेळोवेळी गावकऱ्यांनी गावाचं पुनर्वसन करावं अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे, पण प्रशासन दुर्लक्ष करतंय। गावाची माळीण झाल्यावर सरकार लक्ष देणार आहे का, असा सवाल ग्रामस्थांनी केलाय। लातूरच्या जळकोट तालुक्यातील मरसंगवी गावात पूल पण नाही आहे, त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत। कमरेएवढ्या पाण्यातून त्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। मुसळधार पावसात जनावरं वाहून जात असल्याने लवकरात लवकर पूल बांधून द्यावा अशी मागणी मरसंगवीचे ग्रामस्थ करत आहेत। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारामध्ये कोथिंबीरीला कवडीमोल भाव मिळतोय। जुडीला 50 पैसे दर मिळत असल्याने सगळा माल फेकून देण्याची शेतकऱ्यावर वेळ आली आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यांना पावसाने झोडपलंय। पावसामुळे शेती, रस्ते, पुलाचं मोठं नुकसान झालंय। काही गावांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटलाय। माकपाचे आमदार विनोद निकोले यांनी ट्रॅक्टरवर बसून नुकसानीची पाहणी केली। निकोले यांच्या या अनोख्या प्रवासाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निसर्गाच्या कुशीत वसलेलं कळंबा धरण किंवा कळंबा तलाव हा 100% भरलाय, त्यामुळे कोल्हापूरकरांचा पाणी प्रश्न मिटलाय। वन्य प्राण्यांचा हैदोस सुरू आहे। औंढा नागनाथ कळमनुरीमध्ये नीलगाईंमुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे, त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। धाराशिवमध्ये सोयाबीनच्या पिकाला शंकी गोगलगाईमुळे आणि पैसा अळीमुळे धोका निर्माण झालाय। रातोरात नवे अंकुर गायब झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। गोगलगाई आणि पैसा अळीचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करतायत। सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीकरता शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। 8 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी सुखावलेत, पण जिल्ह्याच्या काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। धुळे जिल्ह्यातील साहूर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे। वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने शिवसेनेने गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळं ठोकलंय। नंदुरबार धुळे मार्गावर रनाळे गावाच्या बसस्थानकावर बसच थांबत नसल्याने आज संतप्त विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला। बस स्थानकावरून 6 ते 7 बस जाऊन सुद्धा एकही बस रनाळे बस स्थानकात थांबत नसल्याने विद्यार्थ्यांसह गावकरी आक्रमक झाले। पुणे भुयारी मेट्रो प्रवासी सेवा उद्यापासून पुणेकरांकरता खुली होतीये। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भुयारी मार्गिकेचं लोकार्पण होत आहे। मुंबई नाशिक महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केल्यावर महामार्गावरील कामांना वेग आलाय। अनेक ठिकाणी अंडरपास नसून ओपन क्रॉसिंग आहेत। अशा ठिकाणी तातडीने फायबरचे स्पीड ब्रेकर्स बसवण्याचं काम चालू करण्यात आलंय। खड्डे भरण्याचं कामही युद्धपातळीवर सुरू आहे। नांदगाव शहरात गढूळ पाणी पुरवठा होतोय। महिला त्यामुळे संतप्त झाल्या। सकाळी सगळ्या महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। महिलांनी नांदगाव छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको करत स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी केली आहे।
गोंदिया जिल्ह्यात रविवारी कोतवाल भरतीची परीक्षा घेण्यात आली। परीक्षेदरम्यान जिल्हा परिषद शाळा अर्जुनी मोरगाव इथल्या परीक्षा केंद्रांवर कॉपी प्रकरण उजेडात आलं। स्वतः उपविभागीय अधिकाऱ्यांनीच परीक्षार्थींना कॉपी पुरवल्याचा गंभीर आरोप करत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनातच 2 ते 3 तास ठिय्या आंदोलन ठोकलं। परिणामी आज लागणारा निकाल तुर्तास थांबवून यावर चौकशी अंतिम निकाल जाहीर करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे। नागपुरामध्ये पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठातील विद्यार्थी आक्रमक झाले। 5 वर्षांचा डिग्री कोर्स असताना 3 वर्षांचा डिप्लोमा कोर्स करून सरकार शेतकरी आणि पशूंच्या जीवासोबत खेळतंय असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। डिप्लोमा कोर्सला विरोध करत विद्यार्थ्यांनी विद्यापीठासमोरच ठिय्या मांडला। भंडाऱ्याच्या लाखांदूर इथल्या जिल्हा परिषद शाळेतील मंत्रिमंडळ निवडणुकीमध्ये चक्क ईव्हीएम मशीन या अँड्रॉइड ॲपचा वापर करत मतदान घेण्यात आलं। देशातील निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना शालेय वयातच समजावी, पाठ्यपुस्तकाच्या चाकोरी बाहेर जाऊन प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। राज्यात आता यापुढे ऑनलाईन स्वरूपाचं ई-रेशन कार्ड मिळणार आहे। त्याचं वितरणही सुरू झालंय। यामुळे केशरी आणि पिवळ्या रंगातील पारंपरिक रेशन कार्ड टप्प्याटप्प्याने बंद होणार आहेत। राज्य सरकारने QR कोड असलेलं ऑनलाईन रेशन कार्ड देण्याचा निर्णय घेतला। यामुळे नागरिकांना घरबसल्या कामं करता येणार आहेत। देखभाल दुरुस्तीच्या कामाकरता मडगाव जंक्शन ते कुमुटा या दरम्यान 3 ऑगस्टला 4 तासांचा मेगा ब्लॉक कोकण रेल्वेने जाहीर केलाय। त्यामुळे या मार्गावरील काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला गेलाय। कोकणात गणेशोत्सवाकरता जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष बस सोडण्यात येणार आहेत। ठाणे विभागाने यंदा 1500 बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी आरक्षणाला सुरुवात झाली। आतापर्यंत 400 बसेसचं आरक्षण झालेलं आहे। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी आली आहे, पण आमचा लढा सुरूच राहील असं यशोमती ठाकूर म्हणाल्या। माझ्या जीवाला काही झाल्यास राज्याचा गृहविभाग जबाबदार असेल असा इशाराही यशोमती ठाकूर यांनी दिलाय। संभाजी भिडेंविरोधात काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणं आंदोलन केलं। यावेळी यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत भिडेंचा प्रतिकात्मक पुतळा आणून त्याला जोडे मारले। अखेर पोलिसांनी यशोमती ठाकूर यांच्यासह इतर आंदोलकांना ताब्यात घेतलंय। सांगलीमध्ये काँग्रेससह विविध पुरोगामी संघटनांकडून संभाजी भिडेंविरोधात आंदोलन करण्यात आलं। स्टेशन चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला। संभाजी भिडेंवर कारवाई करण्याची मागणी पुरोगामी संघटनांकडून करण्यात येते। संभाजी भिडे यांचा बुलडाण्याच्या खामगावात कार्यक्रम असून भाजप आमदार आकाश फुंडकर यांनी भिडेंची भेट घेतली। काँग्रेस राष्ट्रवादी भिडेंविरोधात आक्रमक झाले असतानाच भाजप आमदारांना त्यांची भेट घेतल्याने अनेकांमध्ये रोष असल्याचं बघायला मिळालं। संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली आहे। संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल अतिशय वाईट वक्तव्य केलं। भिडेंचा बोलवता धनी कोण आहे असा सवाल भुजबळांनी केला। संभाजी भिडेंना तातडीने अटक करावी अशी मागणी देखील छगन भुजबळांनी केली। बुलडाण्यामध्ये संभाजी भिडेंना काळे झेंडे दाखवण्याकरता आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। खामगाव इथल्या संभाजी भिडेंचा कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे। पुण्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात युवक काँग्रेसने आंदोलन केलं। संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी युवक आणि विद्यार्थी काँग्रेस एकत्र आले। पुण्यातील बालगंधर्व चौकात भिडेंविरोधात आंदोलन करण्यात आलं। संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केली होती। अमरावती युवक काँग्रेसने महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे स्वच्छ पाण्याने धुतले आणि गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलं। यावेळी त्यांनी भिडे यांचा निषेध केला। उंबरे इथे धर्मांतर प्रकरणामुळे मुलींचे पालक धास्तावलेत। गावातील शाळेत शिकणाऱ्या शेकडो मुलींचा शाळा पालकांनी बंद केल्या आहेत।
उमरे गावात अल्पवयीन शालेय मुलींना धर्मांतराचे धडे गिरवले जात असल्याचं न्यूज 18 लोकमतनं समोर आणलं। या प्रकरणात आरोपी गजाआड आहेत, मात्र अजूनही पालक आणि मुलींमध्ये असलेली भीती गेली नाहीये। एकतर्फी प्रेमातून एका तरुणानं तरुणीवर ब्लेडनं वार केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे। या प्रकरणी संबंधित तरुणीनं चिंचवड पोलिसात तक्रार दाखल केली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नागपूरच्या कोराडी परिसरात कारमधून गोतस्करी सुरू असल्याचा प्रकार समोर आला। एका कारमध्ये 5 गायींना कोंबल्याचा समजताच विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोतस्कराला पकडून मारहाण केली। या मारहाणीमुळे विश्व हिंदू परिषदेच्या 5 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संभाजीनगर अहमदनगर मार्गावरील अपघातात सेवानिवृत्त या नायब तहसीलदार सीताराम ठोंबरे यांचा मृत्यू झालाय। सीताराम ठोंबरे बाईकवरून जात असताना भरधाव कारनं त्यांना धडक दिली। या अपघातात सीताराम ठोंबरे यांचा मृत्यू झाला। गंगापूर पोलीस अधिक तपास करतायत। पुण्याच्या दौंड तालुक्यामध्ये म्हशीच्या गोठ्यामध्ये काम करणाऱ्या तरुणाची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला। या प्रकरणी पोलिसांना छडा लावण्यात यश आलेलं आहे। मृत तरुणासोबत काम करणाऱ्याच एका तरुणानं त्याची हत्या केल्याचं समोर आलंय। आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। गुन्हेगारी रोखण्याकरता नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आले। शहरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली। 9 जणांच्या टोळीवर केलेल्या कारवाईमुळे इतर गुन्हेगारांचं धाबं दणाणलंय। छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।